सर्ग 9. राजकुमाराचा शोध. तेव्हा त्याच क्षणी मंत्री आणि पुरोहित दोघेही राजाच्या अश्रुरूपी चाबकाने आहत होऊन जखमी झालेल्या उत्तम जातीच्या घोड्याप्रमाणे मैत्रीमुळे पूर्ण प्रयत्न करण्याच्या हेतूने ताबडतोब त्या वनात वेगाने गेले. थकले भागलेले ते दोघेही योग्य अनुचरांसहित योग्य वेळी त्या आश्रमामध्ये पोहोचले आणि राजेशाही बडेजावाचा त्याग करून औदत्यरहित विनीत होऊन ते भार्गवाच्याच आश्रमकुटीत पोहोचले. त्या दोघांनी त्या ब्राह्मणाची योग्य प्रकारे पूजा केली आणि त्यांच्याकडून देखील त्या दोघांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला. आसन ग्रहण करून त्या दोघांनी त्या भार्गवाबरोबर अवांतर बोलणे टाळून आपल्या महत्त्वपूर्ण कार्याविषयी बोलणी सुरू केली. आपण आम्हा दोघांना विशुद्ध ओजधारी, विशुद्ध व विशाल कीर्तिप्राप्त इक्ष्वाकू वंशात जन्मलेल्या राजा शुद्धोधनाचे शास्त्र आणि मंत्रणेमध्ये निपुण असे पुरोहित व मंत्री समजावे. इंद्रासारख्या त्या राजाचा जयंतासारखा पुत्र वार्धक्याने मृत्यूभयाच्या पार तरुण जाण्याच्या अभिलाषेने येथे आलेला आहे. त्याच्यामुळे त्याला शोधून परत घेऊन जाण्यासाठी आम्ही दोघे येथे आलो आहोत असे भगवान आपण समजावे. त्या दोघांना ते भार्गव म्हणाले, तो दीर्घबाहू जो कुमार आहे, परंतु तो अबोध म्हणजे बुद्धिहीन नाही. तो इथे आला होता. हा धर्म पुनर्जन्मदायक आहे असे समजून तो मुमुक्षू येथून आराड मुनीकडे निघून गेला. तेव्हा त्यांच्याकडून सत्यवार्ता जाणून घेऊन त्या दोघांनी त्या ब्राह्मणाचा तात्काळ निरोप घेतला आणि तेथून त्वरित निघून जेथे तो राजकुमार गेला होता तिकडे जाऊ लागले. ते थकून गेले असले तरी राजभक्तीमुळे अतिशय उत्साहपूर्ण न थकलेलेच दिसत होते. तेव्हा मार्गावरून जाणाऱ्या त्या दोघांनी श्रंगार स्नान विरहित परंतु तेजस्वी शरीराने व रूपाने दैदिप्यमान अशा त्या कुमाराला पाहिले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसलेला तो मेघांच्या परिघात शिरलेल्या सूर्याप्रमाणे दिसत होता. वनात असलेल्या रामाला पाहण्यासाठी ज्याप्रमाणे वामदेवासहित उर्वशीपुत्र वशिष्ठ मुनी गेले होते, त्याप्रमाणे ते पुरोहित रथ सोडून मंत्र्यासोबत त्याच्याजवळ गेले. तेव्हा त्या दोघांनी त्याची यथोचित पूजा केली. जसे शुक्र आणि अंगिरसाने स्वर्गामध्ये इंद्राची पूजा केली होती आणि स्वर्गात इंद्राने जशी शुक्र आणि अंगिरसाची पूजा केली होती, तशीच त्याने त्या दोघांची पूजा आदर सत्कार केला. मग ते दोघेही त्याच्या आज्ञेवरून शाक्य कुळाच्या पताकेच्या दोन्ही बाजूला बसलीत. चंद्राच्या योगाने जशी पुनर्वसूची जोडी शोभून दिसते, त्याप्रमाणे ते दोघेही त्याच्या सामिप्यामुळे सुशोभित झाले. स्वर्गामध्ये पारिजात वृक्षाच्या खाली बसलेल्या पुत्र जयंताबरोबर जसे बृहस्पती बोलले होते, तसेच वृक्षाच्या खाली बुंध्याशी बसलेल्या त्या तेजस्वी राजपुत्राबरोबर पुरोहित बोलू लागले. हे कुमारा, तुझ्याबद्दलचा शोक हृदयामध्ये ऋतू लागल्यामुळे क्षणभरासाठी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्यावर डोळ्यात अश्रू आणून राजाने तुला उद्देशून जे वचन उच्चारलेत ते असे आहेत की ते तुम्ही ऐकावे. धर्माबद्दल तुला अगाध विश्वास आहे हे मी जाणतो आणि तू असे करणारच होता हेही मी जाणतो. परंतु अयोग्य वेळी तू अरण्याचा आश्रय घेतलास म्हणून अग्नीसारख्या भयंकर शोकाग्नीमध्ये मी जळतो आहे. म्हणून हे धर्मप्रिया, माझे प्रिय करण्याकरताच माझ्या जीवनरक्षणरूपी धर्मासाठी ये आणि या वनवासेच्छू बुद्धीचा त्याग कर. हा वाढलेला शोकावेग नदीच्या वाढलेल्या प्रवाहवेगाने कापल्या जाणाऱ्या नदीकाठाप्रमाणे मला नष्ट न करो. मेघ, पाणी, गवत आणि पर्वताबरोबर वायू, सूर्य, अग्नी व महावज्र यांचा विक्षेप, शोषण, दहान आणि भेदन करणे हा जो व्यवहार होत असतो, तसाच व्यवहार हा शोक माझ्याबरोबर एकाच वेळी करतो आहे. म्हणून तोपर्यंत पृथ्वीच्या आधिपत्याचा उपभोग घे. नंतर शास्त्रसंमत समयी म्हणजे म्हातारपणी वनात जावेस. मृत्यू समीप असलेल्या माझ्यासारख्या पित्याची तू उपेक्षा करू नकोस, कारण सर्व प्राण्यांवर दया करणे हाच धर्म होय. आणि हा धर्म फक्त वनामध्येच सिद्धीला जातो असे नाही, तर नगरामध्ये देखील संयमी जनांची सिद्धी निश्चित असते. यात बुद्धी आणि प्रयत्न हेच कारणस्वरूप आहेत. अरण्यगमन आणि भिक्षुवेश हे तर भित्र्या पुरुषाचे लक्षण आहे. ज्याच्या गळ्यात मोत्यांच्या माळा झुलत आहेत आणि ज्यांच्या भुजा केयुराने बांधलेल्या आहेत, अशा मुकुट धारण करणाऱ्या व लक्ष्मीच्या कुशीत लोळणाऱ्या राजांनी गृहस्थाश्रमात राहून देखील मोक्ष धर्माची प्राप्ती केली. ध्रुवाने बली आणि वज्रभाऊ हे जे दोन भाऊ आणि वयभ्राज, आषाढ आणि अंतिदेव, विदेहराज जनक, तसेच राम, द्रुम आणि सेनजित राजेगण हे गृहस्थ राजे परम कल्याणकारी मोक्ष धर्मविधीमध्ये दीक्षित होते हे लक्षात असू द्यावे. म्हणून ज्ञानाचे अधिपत्य आणि राज्यलक्ष्मी या दोहोंचा एकत्रच उपभोग घे. माझी अभिलाषा अशी आहे की तुझा राज्याभिषेक व्हावा
आणि पाण्याने भिजलेल्या तुला कडकडून मिठी मारावी आणि छत्र धारण केलेल्या तुला पाहून मी त्या आनंदातच वनात निघून जावे. राजाने अश्रुपुरीत अक्षरयुक्त वाक्याने आपणास उद्देशून म्हटले. हे ऐकून त्यांचे कल्याण करण्यासाठी स्नेहपूर्वक आपण त्यांच्या स्नेहाकडे आकृष्ट झाले पाहिजे, त्यांच्या स्नेहाचे अनुसरण केले पाहिजे. तुमच्यामुळे निर्माण झालेल्या शोकरूपी अथांग जलसागरात शाक्यराज शुद्धोधन बुडाले आहेत. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या निराधाराला नाव जशी तारून नेते तसे तुम्ही त्या अनाथाला तारून न्या. गंगापुत्र भीष्म पितामह, दशरथपुत्र राम आणि भृगुपुत्र परशुराम यांनी पित्याचे कल्याण करण्यासाठी कार्य केले. हे ऐकून तुम्ही देखील पित्याचे कल्याण केले पाहिजे. तुमचे पालन पोषण करणारी देवी गौतमी अगस्त्य सेवित दक्षिण दिशेला गेली नाही, म्हणजे ती मरण पावली नाही, परंतु जिचे वासरू मृत झाले आहे अशा गायीप्रमाणे दुःखी होऊन ती सतत करुणक्रंदन विलाप करीत असते. हंसापासून विलग झालेल्या हंसीप्रमाणे, हत्तीने वनात सोडून दिलेल्या हत्तीप्रमाणे दुःखार्थ अशा आपल्या पत्नीला जी सनाथ असूनही अनाथ झालेली आहे तिला भेट देऊन तिचे आपण संरक्षण केले पाहिजे. एकुलता एक मुलगा जो लहान असून दुःख सहन करण्याजोगा नाही तरीसुद्धा तो आंतरिक त्रास सहन करतो आहे. राहूच्या ग्रहणापासून पूर्ण चंद्राला जसे पूर्णपणे मुक्त केले जाते तसे आपण त्या राहुलाला पित्याच्या शोकापासून मुक्त करावे. तुमचा विरह ज्याचे इंधन आहे, दीर्घ उसासे ज्याचा धूर आहे, मोह अंधकार ज्याची शिखा ज्वाला आहे, अशा शोकरूपी अग्नीने जळत असलेले अंतपूर आणि संपूर्ण नगर तुमच्या दर्शनाच्या जलवर्षावाची अपेक्षा करीत आहे. परिपूर्ण धैर्यशाली, गुणवान आणि गुणज्ञ अशा त्या बोधिसत्वाने त्या पुरोहिताचे बोलणे ऐकून क्षणभर ध्यान करून विनययुक्त स्वरात विनम्रपणे उत्तर दिले. आपल्या पुत्राबद्दल पित्याला किती प्रेम वाटते ते मी चांगल्या प्रकारे जाणतोय. विशेष करून राजा शुद्धोधनाच्या मनात माझ्याबद्दल जो प्रेमभाव आहे तो जाणत असून देखील मी व्याधी, वार्धक्य आणि मृत्यू विपत्तीच्या भयाने अगतिकपणे अन्य उपाय दिसत नसल्याने स्वजनांचा त्याग करीत आहे. जर अंतसमयी प्रियजनांचा वियोग होणार नसेल तर प्रियजनांना कोण पाहू इच्छिणार नाही. पुष्कळ काळपर्यंत संयोग होऊन देखील त्यांचा वियोग होणे हे अटळच आहे. म्हणून स्नेह करणाऱ्या पित्याचा देखील मी त्याग करीत आहे. माझ्यामुळे राजाला शोक झाला असे आपण म्हणालात ते मला आवडले नाही. कारण सहवास स्वप्नाप्रमाणे क्षणिक असून त्यात वियोग अटळ शाश्वत असतो, तरीसुद्धा ते स्वतःला संताप करवून घेत आहेत. या जगाची विचित्र गती पाहून आपली बुद्धी या निश्चयावर आली पाहिजे की पुत्र किंवा पिता हे संतापाचे कारण नसून अज्ञान हेच संतापाचे म्हणजेच दुःखाचे कारण आहे. प्रवाशांप्रमाणे या जगात एखाद्या ठिकाणी किंवा समयी एकत्र आलेल्या जमलेल्या लोकांची ताटातूट होणे अटळ आहे, हे निश्चित ठरले आहे. म्हणून बंधू बांधव आणि प्रियजनांचा वियोग झाला असता कोण बुद्धिमान मनुष्य शोक करील. पूर्वजन्मातील स्वजनांना सोडून मनुष्य येथे या जगामध्ये येतो आणि पुन्हा येथे सुद्धा स्वजनांना ठकवून निघून जातो. तेथेही जाऊन मग तो इतरत्र जातो. अशा प्रकारे त्याग करून जाणाऱ्या प्राण्यांबद्दल आसक्ती अथवा आग्रह का धरावा? आणि मग गर्भात येण्यापासून सर्व अवस्थांमध्ये ठार मारण्यास मृत्यू हा जर उत्सुक असतोच तर मग मी अकाली अरण्याचा आश्रय घेतो आहे असे माझे पूज्य पिताजी का म्हणालेत बरे? कामोपभोगासाठी जसा अकाल असतो तसाच धनार्जनाच्या उपायांसाठी देखील काळाचा उपदेश केला आहे. सर्व समयी काळ या जगाला लाचार बनवून ओढत असतो. मोक्षप्रद कल्याणाकरता मात्र असा कोणताही काळ निश्चित नाही. आणि शुद्धोधन राजे हे राज्य माझ्या सुपूर्द करू इच्छितात. हे पित्याला साजेसेच असे त्यांचे औदार्यच होय. परंतु ज्याप्रमाणे आजारी माणसाला लोभग्रस्त होऊन अपत्य अन्न ग्रहण करणे योग्य नाही, त्याप्रमाणे मला हे राज्य ग्रहण करणे योग्य नव्हे. जेथे उद्वेग, मद आणि श्रम असतात आणि जेथे दुसऱ्यांवर अत्याचार केल्याने धर्मामध्ये बाधा उत्पन्न होते, अशा मोहाचे भांडार असलेल्या राज्य सत्तेचा स्वीकार करणे विद्वान पुरुषाला उचित कसे वाटेल? जळणाऱ्या सुवर्णाच्या महालाप्रमाणे, जहर मिसळलेल्या उत्तमोत्तम पक्वांनाप्रमाणे आणि मगरींनी भरलेल्या कमल पुष्पयुक्त सरोवराप्रमाणे हे राज्य वरून अति रमणीय दिसते, परंतु आतून संकटांचे आगर आहे. अशा प्रकारे राज्यामध्ये सुखाची किंवा धर्माचीही प्राप्ती होत नाही. पूर्वीच्या काळी तिरस्कार उत्पन्न झाल्यावर राजे राजवाडे ज्यात दुःख अटळ आहे अशा म्हातारपणी राज्याचा त्याग करून वनातच निघून गेले.
अरण्यामध्ये गवत खाऊन सुरक्षित रत्नस्पर्शाचे पराकोटीचे समाधान प्राप्त करणे परवडली, परंतु काळ्या सर्पाप्रमाणे अदृश्य असणाऱ्या स्त्री सुलभ अशा दोषांसोबत राहणे परवडत नाही. धर्माच्या अभिलाषेने राज्याचा त्याग करून अरण्यात प्रवेश करणे राजांना स्तुत्य ठरते, परंतु प्रतिज्ञा भंग करून वनाचा त्याग करून घरामध्ये परतून प्रवेश करणे योग्य नव्हे. श्रेष्ठ कुलोत्पन्न असूनही धर्मप्राप्तीच्या इच्छेने अरण्यात प्रविष्ट झालेला असा कोणता धैर्यधर पुरुष असेल की जो काशाय वस्त्रांचा त्याग करून इंद्राच्या नगराचा देखील निर्लज्जपणे आश्रय घेईल. लोभाने, मोहाने अथवा भयाने वमन केलेल्या अन्नाला पुन्हा जो खाईल तोच लोभ, मोह किंवा भयाने सोडून दिलेल्या कामोपभोगांचा पुन्हा स्वीकार करील. आणि जळत्या घरातून कसा तरी निघालेला जो पुन्हा त्या घरात प्रवेश करील तोच दोषांना पाहून गृहस्थाश्रमाचा परित्याग केल्यावरही पुन्हा मोहामुळे गृहस्थाश्रमात येण्याची इच्छा धरील. अग्नी आणि पाण्याचा मेळ बसत नाही, शठ व सत्याचा मेळ जुळत नाही, आर्य आणि पापाचा मेळ बसत नाही, आणि शम आणि दंडाचा मेळ बसत नाही. आणि गृहस्थाश्रमात राहून सुद्धा अनेक राजे मोक्षपदाला प्राप्त झालेत. या किंवदंतीत सत्याचा अंश नाही. कुठे शांतीप्रधान मोक्षधर्म आणि कुठे दंडप्रधान राजधर्म. शांतीबद्दल जर आवड असेल तर राज्यकारभार शिथिल होईल. जर राज्यामध्ये बुद्धी गुंतून पडली तर शांती भंग होईल. ज्या प्रकारे थंड वारा आणि उष्ण वारा यांचे ऐक्य अशक्य आहे, त्या प्रकारेच शांती आणि तीक्ष्णता यांचा मेळ बसत नाही, संयोग होत नाही. म्हणून त्या राजांनी एकतर निश्चयपूर्वक राज्याचा त्याग करून शांती प्राप्त केली, किंवा मग राज्यकारभार करीत असताना जितेंद्रिय असल्यामुळे अनैष्ठिक अवस्थेमध्येच मोक्ष प्राप्त केल्याचा केवळ अभिमान बाळगला. त्यांना कदाचित राज्यकारभार करीत असतानाच शांती मिळाली असेल, परंतु मी मात्र निश्चयाशिवाय वनात आलेलो नाही, कारण घर आणि बंधू बांधव नावाचे बंधन कापून मुक्त झालो आहे. मी पुन्हा बंधनात पडू इच्छित नाही. अशा प्रकारे आपल्या ज्ञान आणि गुणाला साजेशी राजकुमाराचे निष्प्रह दृष्टांतयुक्त ओजस्वी उत्तर ऐकून मंत्र्याने देखील राजकुमाराला प्रत्युत्तर दिले. धर्मविधी अथवा धर्माच्या उपायांकरता तुमचा हा जो दृढ निश्चय आहे तो अयोग्य नाही, परंतु तो या वेळेकरता मात्र योग्य नाही. वृद्ध पित्याला शोकात बुडवून धर्माची अभिलाषा बाळगणाऱ्या आपणास धर्माची प्राप्ती होणार नाही. धर्म, अर्थ आणि कामाच्या बाबतीत तुमची बुद्धी अतिसूक्ष्म नक्कीच नाही, किंवा मंद तरी आहे, कारण अदृष्ट फलप्राप्तीसाठी प्रत्यक्ष संपत्तीचा तुम्ही तिरस्कार करीत आहात. काही जण म्हणतात पुनर्जन्म आहे, आणि काही जण प्रतिज्ञापूर्वक म्हणतात की पुनर्जन्म नाही. अशा प्रकारे हा विषय संशयास्पद असताना साक्षात उपलब्ध लक्ष्मीचा उपभोग घेणेच अधिक योग्य आहे. मग जर कोणती प्रवृत्ती असेल तर तेथे जे काही मिळेल त्यातच आम्ही रममान होऊ, आणि या पलीकडे जर कोणती प्रवृत्ती नसेल तर मग या जगताचा मोक्ष आपोआप सिद्धच आहे. काही लोक म्हणतात परलोक आहे, परंतु मोक्षाचा उपाय मात्र ते सांगत नाहीत. ते म्हणतात जशी अग्नीमध्ये उष्णता आणि पाण्यामध्ये द्रवत आहे, त्याप्रमाणे प्रवृत्तीमध्येच प्रकृती किंवा स्वभाव हा अनुष्यूत आहे. शुभ अशुभ आणि जन्म आणि मृत्यू हे स्वभावताच घडतात असे काही लोक वर्णितात. हे सर्व काही जर निसर्गतःच असेल तर मग यामुळे देखील प्रयत्न करणे व्यर्थच ठरते. सर्व इंद्रियांची क्रियाशीलता जर ठरलेलीच आहे, इंद्रियविषयक विषयांबद्दल प्रिय अप्रियता, राग द्वेष जर ठरलेलीच आहेत, आणि वार्धक्यकाळी लोक जर रोगग्रस्त होतच असतात, तर मग या सर्वांकरता प्रयत्न कशासाठी? हा तर निश्चित स्वभावच आहे. पाण्याने अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याला शोषून घेतो. शरीरात असलेली चारही तत्वे निसर्गतःच वेगवेगळी आहेत आणि एकत्र होऊन ती जगाला घडवतात. गर्भात आल्यावर जीवाचे हात, पाय, पोट, पाठ आणि डोके निर्माण होतात आणि त्याचा आत्म्याबरोबर संयोग होतो. जे तज्ज्ञ पंडित आहेत ते सर्व स्वाभाविक असल्याचे सांगतात. काट्याची तीक्ष्णता आणि पशुपक्ष्यांचे वैचित्र्य कोण निर्माण करतो? हे सर्व निसर्गतःच घडलेले आहे. आपली इच्छा कार्य करीत नाही तर मग प्रयत्न कुठून करणार? याप्रमाणेच इतरांचे म्हणणे आहे की सृष्टी ईश्वरामुळे होत असते, तर मग त्यात माणसाच्या प्रयत्नांची काय गरज? या जगाच्या प्रवृत्तीमध्ये जे काही कारण मूळ हेतू आहे तेच कारण निवृत्तीमध्ये देखील आहे. जन्म आणि विनाशाचे कारण आत्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे. ते म्हणतात प्रयत्नाशिवाय जन्म होत असतो आणि मोक्ष प्राप्ती मात्र प्रयत्नांमुळे साधत असते. पुत्राच्या माध्यमातून पितृऋणातून, वेदाच्या माध्यमातून ऋषी ऋणातून आणि यज्ञाच्या माध्यमातून देव ऋणातून माणसाची मुक्ती होत असते.
तो 3 ऋणांसहित जन्म घेत असतो आणि जो त्या 3 ऋणातून मुक्त होतो त्यालाच मोक्ष प्राप्ती होत असते. अशा प्रकारे या विधिक्रमाने प्रयत्न करणाऱ्याला मोक्ष मिळत असतो असे पंडित तत्ववेत्ते म्हणतात. आपल्या पराक्रमाने मोक्षाची इच्छा बाळगणारे प्रयत्नांती कष्टाला प्राप्त होतात. परंतु हे सौम्या, जर मोक्षाबद्दल भक्ती वाटत असेल तर सांगितलेल्या शास्त्रीय विधीचा योग्य प्रकारे अवलंब कर. असे केल्याने या मोक्षाची प्राप्ती होईल आणि राजाचा संताप नाश होईल. आणि हे तात, तपोवनातून घरी परत जाण्यात तुमच्या बुद्धीला जो दोष जाणवतो त्याबद्दलही आपण काळजी करता कामा नये. पूर्वीच्या काळी देखील वनातून लोक आपल्या घरी परत गेले आहेत. तपोवनात राहत असून देखील राजा अंबरीश प्रजेकडून वेढलेला असा नगरात परत गेला. तसेच अनार्यांकडून जेव्हा पृथ्वीवर आक्रमण झाले तेव्हा वनातून येऊन रामाने तिचे संरक्षण केले. त्याचप्रमाणे शाल्व देशाचा द्रुत नावाचा राजा पुत्राबरोबर वनातून नगरात परत आला आणि संस्कृताचा पुत्र रंतीदेवाने जो ब्रह्मर्षी झाला होता वशिष्ठ मुनींकडून राज्यलक्ष्मी ग्रहण केली. धर्म आणि यशाने देदीप्यमान अशा प्रकारचे हे लोक वनाचा परित्याग करून घरी परत गेलेत. म्हणून धर्माच्या निमित्ताने तपोवनातून घरी परत जाण्यात मुळीच दोष नाही. तेव्हा राजाच्या नेत्राप्रमाणे असलेल्या त्या मंत्र्यांचे प्रिय आणि हितकारक वचन ऐकून राजपुत्राने धैर्यपूर्वक परिपूर्ण स्पष्टपणे आसक्तीरहित व ठोस असे शांतपणे उत्तर दिले. या जगामध्ये आस्ती म्हणजे आहे आणि नास्ती म्हणजे नाही असा हा जो संशय आहे या संबंधीच्या इतरांच्या वचनांनी माझा निर्णय होणार नाही. तपस्या आणि शांतीने तत्वांना जाणून घेऊन याविषयी जो निर्णय होईल त्याचा मी स्वतः अंगीकार करेन. संशयजन्य, अस्पष्ट आणि परस्पर विरोधी तत्वज्ञानाचा स्वीकार करणे माझ्याकरता योग्य ठरणार नाही. आंधळा गुरु असलेल्या आंधळ्या शिष्याप्रमाणे कोणता बुद्धिमान मनुष्य दुसऱ्याच्या विश्वासावर अंधारात चालेल. मला जरी तत्वबोध झालेला नसला तरी शुभ आणि अशुभाबद्दल संशय निर्माण झाला असता शुभाकडेच माझी बुद्धी वळते. शुभात्म्या, शुभाचरण करणाऱ्याचे व्रताश्रम देखील श्रेष्ठ असतात, परंतु अशुभात्म्याचे यथार्थ सुख देखील चांगले नसते. या शास्त्राला असंबंध समजून जे आप्तसोखी यांनी सांगितले आहे त्यालाच चांगले समजा आणि दोष विनाशालाच आप्तसोखी जाणा. कारण ज्याचे दोष नष्ट झाले आहेत असा मनुष्य असत्य बोलत नाही. घरी परत जाण्याविषयी आपण रामादींची जी उदाहरणे दिलीत ती प्रमाण ठरू शकत नाहीत. कारण ज्यांचे व्रत भ्रष्ट झाले आहेत ते धर्माच्या निर्णयामध्ये प्रमाण मानले जाऊ शकत नाहीत. म्हणून सूर्य जमिनीवर येऊन पडो की हिमालय आपले स्थैर्य सोडून देऊ, परंतु मी मात्र सत्य तत्वांचे दर्शन केल्याशिवाय इंद्रियांना विषयोपभोगांकडे वळवून अज्ञानी माणसासारखा घरी परत जाणार नाही. मी धगधगत्या अग्नीमध्ये प्रवेश करीन, परंतु विफल होऊन घरामध्ये प्रवेश करणार नाही. अभिमानपूर्वक त्याने अशी प्रतिज्ञा केली आणि निर्मम होऊन आपल्या इच्छेनुरूप उठून निघून गेला. तेव्हा ते मंत्री आणि पुरोहित दोघेही त्याचा दृढ निश्चय ऐकून दुःखी झाले आणि विषण्ण मुद्रेने रडत रडत त्याच्या मागे मागे थोडे दूर अंतर चालत गेलेत आणि मग निरुपाय होऊन हळूहळू नगराकडेच परत जाऊ लागले. ते दोघेही त्याच्याबद्दलच्या प्रेमाने आणि राजाबद्दलच्या भक्तीने उत्कंठित होऊन थोडे पुढे गेले आणि मग पुन्हा परतले आणि थांबले. आपल्या तेजाने सूर्याप्रमाणे चकाकणाऱ्या त्या दुर्घर्ष दीप्तिमानाला ते रस्त्याने जाताना पाहू शकत नव्हते किंवा त्यागूही शकत नव्हते. त्या परम गतिमानाची गती जाणण्यासाठी त्यांनी विश्वासार्ह गुप्तचरांची नियुक्ती करून प्रिय पुत्राच्या भेटीला उत्सुक अशा शुद्धोधन राजाला जाऊन कसे तोंड दाखवावे असा विचार करीत ते दोघेही कसे बसे मोठ्या कष्टाने परत जायला निघाले. श्री अश्वघोष विरचित पूर्व बुद्धचरित महाकाव्यातील राजकुमाराचा शोध या नावाचा 9वा सर्ग समाप्त झाला. बंधू आणि भगिनींनो नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण,
12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी, सार्थश्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे, तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेले आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.